आपण घाव काळावरी आहोत आपण, घाव काळावरी आहोत आपण। बंधुनो, जमी पथरीली है बेशक कम फूल आएंगे, जमी पथरीली है बेशक कम फूल आएंगे, हमने इश्क बोया है शाखों पे दिल आएंगे, हमने इश्क बोया है शाखों पे दिल आएंगे। आपण जेवढे आहोत तेवढ्या सगळ्यांनी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या नामाचा जयकार केलेला आहे। नामस्मरण। म्हातारे माणसं आपल्या मुलींना, मुलांना, नातींना जी चिवकाऊची गोष्ट सांगतात, ही सगळ्यात पहिल्यांदा गोष्ट आमच्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी सांगितली। हीच कथा मराठीतली पहिली बालकथा म्हणून आलेली आहे। या गोष्टी आपण अधोरेखित केली पाहिजे। त्यानंतर पहिला कथा संग्रह जो आहे, आता तुम्ही कथा संग्रह मार्केटमध्ये गेल्यानंतर खूप सगळ्या लेखकांचे कथा संग्रह आहेत। वपू काळेंचा कथा संग्रह तुम्हाला, दमा मिराजदारांचा कथा संग्रह मिळेल, आणि नंतरच्या काळामध्ये अनेक कथाकार जे आहेत त्यांनी कथा लिहिल्या। ते फेमस कथाकार आहेत, मराठीमधले प्रसिद्ध कथाकार आहेत। परंतु पहिला कथा संग्रह महानुभावांनी लिहिला दृष्टांत पाठाच्या निमित्ताने। पंडित केशीराज व्यासांनी लीळाचरित्रातले 114 दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेले हे वेगळे काढले आणि 114 दृष्टांताचा एक स्वतंत्र ग्रंथ संपादित केला, ज्याचं नाव दृष्टांत पाठ। हाच दृष्टांत पाठ मराठीतला पहिला कथा संग्रह आहे। हे महानुभावांनी केलेलं आहे। हे आपल्याला अधोरेखित करता आलं पाहिजे। महानुभावांची प्रचंड असणारी जी स्त्री शक्ती आहे, आदिशक्ती आहे, मातृशक्ती आहे, या शक्तीला महानुभावांनी फक्त शक्ती म्हणून पाहिलं नाही, तर व्यक्ती म्हणून सन्मान दिला। हे सगळ्यात मोठं कार्य सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या निमित्ताने झालेलं आहे। शक्ती म्हणून तर आहे, पण व्यक्ती म्हणून सन्मान केला का, हाही महत्वाचा भाग आहे। शक्ती म्हणून पूजत राहायचं, परंतु व्यक्ती म्हणून नाकारत राहायचं, हे मात्र सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी नाही केलं। आणि म्हणून स्त्रियांना ज्ञानाचा अधिकार नव्हता, ज्ञानाचा अधिकार प्राप्त करून दिला। स्त्रियांना संन्यासाचा अधिकार नव्हता, संन्यासाचा अधिकार प्राप्त करून दिला। आणि त्याही पुढे जाऊन स्त्रियांना धार्मिकतेचा कोणताही अधिकार नव्हता। धर्मज्ञानाचा, धर्म आचरणाचा सगळ्यात पहिल्यांदा जर समजा अधिकार कोणी दिला असेल, तर तो आमच्या गोसावी यांनी दिला, सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी दिलेला आहे। या गोष्टी आपल्याला माहिती असायला पाहिजे। यांचं पुनस्मरण या निमित्ताने, या दिवसाच्या निमित्ताने आपण केलं पाहिजे। मराठीमध्ये एकही शास्त्रोक्त धर्मग्रंथ नव्हता। धर्मग्रंथ कसा असावा हे मराठी भाषेला माहिती नव्हतं। धर्मग्रंथ कसा असावा, सूत्रपाठाच्या रूपाने पुन्हा एकदा केशीराज व्यासांनी सांगितले की धर्मग्रंथ असावा तर सूत्रपाठासारखा असावा। धर्मग्रंथाचा एक महत्वाचा मान केशीराज व्यासांनी मराठीमध्ये पहिल्यांदा मिळवून दिला सूत्रपाठाच्या रूपाने। महानुभाव पंथाचं हे केवढं मोठं योगदान आहे। त्याचबरोबर आणखी एक अधोरेखित करायला पाहिजे। सरांनी ज्याचा उल्लेख केला, शके 1272 तै टीका केली ज्ञानेश्वरे, सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला। ही ओळ ज्या संत एकनाथांनी त्याच्यामध्ये टाकलेली आहे ज्ञानेश्वरीमध्ये, ज्यावरून आपल्याला त्या ज्ञानेश्वरीचा शक कळाला। त्या 1212च्याही 10 वर्ष आधी लीळाचरित्राचं संपादन होऊन पूर्ण झालेलं होतं। लीळाचरित्राच्या संपादनाचा जो कालक्रम आहे, हा स्वामींचं जे उत्तरपंथी गमन झालंय 1196 ला, 1196च्या नंतर 4 वर्षामध्ये माहिमभट्ट आणि नागदेवाचार्य या दोघांनी संपूर्ण लीळांचं संकलन करून 4 वर्षामध्ये हा ग्रंथ सिद्ध केला। आणि शके 1200 मध्ये लीळाचरित्र ग्रंथाचं संपादन होऊन पूर्ण झालं होतं। मग आता तुम्ही ठरवा की 1200 हे शक आधी येतं की शके 1212 शक आधी येतं। शके 1200ला आमचा ग्रंथ संपादन होऊन तयार झालेला होता, आणि शके 1212 नंतर ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला गेला। मराठी भाषेचे जेवढे पण प्राध्यापक आहेत, सगळ्यात पहिल्यांदा या सगळ्या प्राध्यापकांना तुम्ही पकडा आणि त्यांना विचारा की पहिला मराठीतला ग्रंथ कोणता आहे, हे आधी तुम्ही आम्हाला सांगा। मराठीचा नुसता नाटकांचा अभ्यास करून फायदा नाही, कथांचा अभ्यास करून फायदा नाही, कादंबऱ्यांचा अभ्यास करून फायदा नाही, विविध विचार प्रवाहांचा अभ्यास करून फायदा नाही। सगळ्या प्राध्यापकांनी मराठीवर प्रेम असलेल्या प्रत्येक माणसाने आधी इतिहासाचा धांडोळा घ्या, आणि मग नंतर आपलं जे काही आहे पदवी ते संपादन करा, आपली नोकरी करा। जोपर्यंत या गोष्टी आपण अधोरेखित करणार नाही, तोपर्यंत आपण जागृत आहोत हे लक्षण आपल्याला दिसणार नाही। आणि म्हणून महानुभाव पंथाचं मराठीसाठीचं जे योगदान आहे, जोपर्यंत या पृथ्वीवरती चंद्र निघतो आहे, सूर्य उगवतो आहे, तोपर्यंत महानुभावांचं योगदान हा महाराष्ट्र आणि संपूर्ण भारत कधीही विसरू शकणार नाही।
आणि ते काय विसरणार, आम्हीच त्यांना विसरू देणार नाही. तोपर्यंत जागतिक मराठी दिवस पुन्हा एकदा आपण नव्याने, मोठ्या जोमाने, मोठ्या ताकदीने साजरा करूया दरवर्षी 12 मार्च रोजी. सुजना हो, मराठी भाषेला महानुभावांचं जे योगदान आहे, हे योगदान फक्त या ठिकाणी मी अद्यत्व जे आहे हे अद्यत्व अधोरेखित केलेलं आहे. बोलण्यासारखं खूप काही जरी असलं तरी सुद्धा या ठिकाणी वेळ भरपूर झालेला आहे. समारोपीय सत्र आहे. ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने मी या ठिकाणी आलो, या कार्यक्रमाचे दोन्ही प्रवाचक ज्यांच्याकडे पाहून खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना, माझ्यासारख्या तरुणांना ब्रह्मविद्या असेल, भाषण असेल, वक्तृत्व असेल, वाचन असेल, मराठी असेल, या सगळ्यांच्या पथ प्रदर्शक जे आमच्यासाठी आहे, मार्गदर्शक जे आहेत, हे दोन्ही आदरणीय बाबाजी माझ्यासाठी तरी आहेत, आमच्या सगळ्यांच्यासाठी आहेत. त्यांच्यासाठी आत्मीयता व्यक्त करण्यासाठी फक्त मी छत्रपती संभाजीनगरहून या ठिकाणी या कार्यक्रमाला आणि तुमच्या समोर सगळ्यांशी संवाद साधण्याची मला त्यांनी संधी दिली, आज्ञा केली. मी तुम्हा सर्वांचे ऋण व्यक्त करतो. या सर्व संतांच्या चरणी पायी माथा ठेवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. दंडवत प्रणाम. जय चक्रधर, जय महा.